5वीचं गणिताचं उदाहरण संग्रह किती चालू झालं आपलं? त्याच्यातला पहिला प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचं. घेतला लिहून सगळ्यांनी? उदाहरण संग्रह 9 मधला पहिला प्रश्न काय? एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी, स्त्रिया म्हणजे महिला मंडळ, स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केलं. आणि आपलं विचारलं काय? तर एकूण किती विचारांनी मतदान केलं? एकूण किती विचारलंय? मग काय करावं लागेल? जेवढ्या स्त्रियांनी मतदान केलंय आणि जेवढ्या पुरुषांनी मतदान केलं यांची काय करायची? बेरीज. किती आहे? स्त्रियांनी किती मतदान केलंय? 13,47,048 आणि पुरुष 14,29,638. आता मी कालच सांगितलं ह्या दोन संख्यांची बेरीज करताना, आता बेरीजच्या रूपात आलं का नाही? ह्या उदाहरणाला काय म्हणतात? अक्षरी उदाहरणं. अक्षरामध्ये दिलं, आपलं अंकात दिलंय का? ते नाही. त्याचं अंकात रूपांतर करून त्याची आपला बेरीज करायची. इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. येत एक वाजता आता बघा, इकडे लक्ष द्या. तर बेरीज करताना कोणीकडून सुरुवात करायची? मी म्हणलं बेरीज वजाबाकी करताना उजवीकडून. उजवीकडचे पहिले अंक काय आहेत? 8 आणि त्याच्या खाली 8. 8 आणि 8 किती? 1600. हातचा आला. आता कोणत्या कोणत्याची बेरीज करावं लागेल? 4, 3 आणि हातचा 1. किती होती बेरीज? 4 आणि 3 7 आणि 1 8. त्याच्यानंतर पुढची संख्या 0 आणि 6 किती झाले? त्याच्यानंतर पुढची संख्या 7 आणि 9 यांची बेरीज करावं लागेल. 7 आणि 9 16. 1600. हातचा 1. पुढची संख्या 4 आणि 2 आणि हातचा 1. त्याच्या पुढची संख्या 3 आणि 4. त्याच्या पुढची संख्या 1 आणि 1 2. किती आलं उत्तर? 27,76,686. समजलं? आता पुढचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या टाईपचा प्रत्येक पोलीस भरतीत प्रश्न विचारला गेला ह्या टाईपचा. आता जो क्वेश्चन देणार आहे मी प्रत्येक दरवर्षी विचारला जातो तो प्रश्न आणि जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये विचारला जातो. त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. एकदम मस्त समजून सांगतो, फक्त लक्षातून जाऊन नका देऊ हा क्वेश्चन. हा तुम्हाला पुढं 6-7 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत उपयोगात येणार आहे. काय होणार आहे? एवढं शांत करून बसलं. फक्त एकमेकाशी प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. मी जोपर्यंत लिहितोय तोपर्यंत लिहायचं झाला पाहिजे, म्हणजे टाइमपास नाही होणार. 6 अंकी सर्वात मोठी संख्या. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? काय प्रश्न विचारलाय? फास्ट वाचा. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे पुढच्या 1 ते 2 मिनिटात, हे आयुष्यात तुमच्या कधीही विसरलं पाहिजे नाही. 6 अंकी सर्वात मोठी आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या दिली. आपला संख्या दिली की इथं आपल्या संख्येबद्दल थोडी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली क्वेश्चन मध्ये, बरोबर आहे? तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या ज्या वेळेस काढायची असती त्यावेळेस काय करायचं? सिम्पली सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? 9. अंक कोणता आहे सगळ्यात मोठा? आणि सगळ्यात छोटा 0 आणि 1. नुसता 0 जर लिहिला तर तो अंक होत नाही, अंक होईल. तर सर्वात मोठी काय? सर्वात मोठी संख्या जर आपल्याला सांगितली, 6 अंकी सांगू, 5 अंकी सांगू, 4 अंकी सांगू, 10 अंकी सांगू, काय करायचं? जेवढे अंक आहेत तेवढे 9 लिहून टाकायचे. किती? 9 9 9 9 9 9. 6 अंक झाले. किती झाली ही संख्या?
वाचा फक्त. आणि सगळ्यात छोटी संख्या लिहिताना काय करायचं? सर्वात छोटी. एक एक नका लिहू. सर्वात छोटी जर लिहायचं असलं तर एक लिहायचा आणि त्याच्या पुढं जेवढे अंकी दिलेली आहे तेवढे काय करायचे? शून्य लिहायचे. 1 2 3 4 आणि 5. किती झाली? 1,00,000. म्हणजे काय झालं? 6 अंकी सर्वात छोटी संख्या कोणती झाली? 1,00,000. आणि सर्वात मोठी 9,00,000. हे कायमचं लक्षात राहील का? कायमचं लक्षात राहील का? तुम्हाला याच्यात काही डाऊट आहे का? नाही, ती संख्या होऊ शकत नाही असं कोणाला वाटतंय का? जर वाटत असलं याच्यामध्ये जर 1 प्लस केला, फक्त 1, तर ही संख्या बनन 7 अंकी. आणि याच्यामधून फक्त 1 मायनस जर केला तर ही संख्या किती बनन? 5 अंकी. असं जर होत असलं तर मी सांगतोय ते बरोबर आहे म्हणायचं, नाही तर म्हणायचं मास्तर येडं झालंय. बरोबर आहे का? बघा करून लवकर. 1 अंक याच्यामध्ये मिक्स करून बघा किती होते? 99,999. 1 अंक मिक्स केले हो. नाही ते 99,00,000. याच्यामध्ये 1 अंक मिक्स केल्यावर किती संख्या येईल पुढची? 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये जर 1 हा अंक जरी ऍड केला किंवा 1 हा अंक जरी मिसळवला तर काय होणार? पुढची येणारी संख्या 7 अंकी येईल. आणि ह्याच्यामध्ये येणारी संख्या सर्वात मोठी 5 अंकी येईल. ही 6 अंकी असल्यामुळं 1 वजा केल्याच्या नंतर हा तुम्हाला हातचा प्रत्येकात देणार आहे. फक्त हा 1 इथं दिसतो एकटाच. कार्यक्रम टाईट करून जातो, सगळ्यांना बदलून जातो. सगळीकडे त्या 0 आणि पुढे 1. कळलं? वारंवार प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. 4 अंकी विचारते, 5 अंकी विचारते, 6 अंकी. मी काय सांगितलंय? सर्वात मोठी जर लिहायची तर कोणता अंक लिहायचा? 9,000. किती वेळा लिहायचा? 6. जेवढ्या वेळेस तुम्हाला विचारले. 4 अंकी विचारलं 4 अंकी, 5 अंकी विचारलं 5 अंकी. तो काय बघतोय मागं? बबड्या इकडं पुढं पुढं बघून बस, माझ्याकडे लक्ष दी, नाही तर डोक्याचं होईन गोविंदा. कोणाला नाही समजलं? समजलं नाही? प्लस करायचं मी याच्यासाठी सांगितलं की जर याच्यात 1 अधिक केला, एक संख्या सगळ्यात छोटी एक नाही अंक, सर्वात छोटा अंक 1 आहे, त्याच्यापेक्षा छोटा अंक आहे का दुसरा? 0 आहे, त्याला काही किंमत नाही. ज्याला किंमत नाही त्याचा विचार करायचा नाही गणितात. आता इकडे बघ, याच्यामध्ये मी कशामुळे म्हणलंय? ही सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे आपण लिहिलेली, आहे का नाही? 6 अंकी सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे. तिच्यात फक्त 1 जरी मिसळवला, म्हणजे 1 ने जरी पुढे गेली तर त्या संख्या किती अंकी बनायला पाहिजे? मग 7 अंकी, कारण ती 6 अंकामधली सगळ्यात मोठी आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय? 6 अंकातली सगळ्यात मोठी असं आपण म्हणतो ना. मग तिच्या पुढे मोठी नाहीच ना 6 अंकात, मग ती कोणत्या अंकात जायला पाहिजे? 7 अंकात. 1 जरी त्याच्यामध्ये ऍड केला तरी पण ती किती अंकात गेली पाहिजे? 7 अंकात. तरच म्हणायचं ती 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे. समजलं? आणि याच्यातून 1 मायनस केला ना, फक्त 1 वजा केला तरी ती तिचा अंक जेवढे आहेत ते सोडले पाहिजेत तिने. 6 अंकी जर असली तर 5 अंकी झाली पाहिजे, म्हणजे ती सगळ्यात छोटी दर्जा येईल. सगळ्यात छोटी म्हणजे कळालं का? एखादी संख्या आहे सगळ्यात छोटी आहे, त्याच्यापेक्षा जर छोटी म्हणलं तर काय होईल? अंकाची संख्या बदलन. इथं किती होईल? सगळ्यात छोटी 5 वेळा 9 येईल. याच्यातून 1 वजा जर केला तर 5 वेळा 9 येईल. सगळ्यात छोटी संख्या ज्या वेळेस आपल्याला विचारली असती काय करायचं? 1 पुढे लिहायचा, बाकीचे 0 लावून टाकायचे. सगळ्यात मोठी विचारली असली तर सगळीकडे 9 अंक लिहायचा. हे लक्षात ठेवा म्हणलं मी, हे परमनंटली पुढे 10 वर्ष 20 वर्ष जवळ तुम्हाला जागायचं तोवर. लक्षात आलं? सगळ्यात मोठी म्हणल्यावर सगळ्यात मोठा अंक लिहायचा. अंक कोणता आहे सगळ्यात मोठा? अंक किती आहे टोटल? 10 अंक आहे शून्य सहित. त्याच्यातला सगळ्यात मोठा आहे 9 आणि सगळ्यात छोटा आहे 1. बरोबर आहे? सगळ्यात छोटी संख्या सगळ्यात छोट्या अंकाचा उपयोग करून तयार होती, सगळ्यात मोठी सगळ्यात मोठ्या अंकाचा उपयोग करून. कळालं इथपर्यंत? आता बघा, ह्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. कोणाकोणाची? आणि 1,00,000. सांगायचं नाही, बेरीज करा. आता 9 0 9 9 0 9 0 9 0 9 आणि 0
9 ने 1 10 किती आलं उत्तर? 10,99,999 गेलो. समजलं नाही असं वाटतंय कुणाला? नाही तुला आता समजलं? काय समजले? हा, एक सगळ्यात छोटी संख्या आहे. मी आपण काय म्हणलंय? सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठीपेक्षा मोठी असू शकत नाही ना. सगळ्यात मोठी म्हणली हो, सर्वात मोठी असं जर म्हणलं त्याच्यापेक्षा मोठी असू शकते का? काय आपण म्हणलो ना, सर्वात मोठी. मोठी असली तर याच्यापेक्षा जास्त अंकावली असं. त्याच्यामुळे एक सांगितलं होतं मी, फक्त एक. कारण एक सगळ्यात छोटी संख्या आहे. ती जरी व अधिक केली तरी बी मोठाच अंक बनतोय ना. अंक 7 अंकी बनतोय मग एक जरी ॲड केला तरी. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी म्हणायची त्याला. बरोबर आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, सगळ्यात मोठी संख्या जर विचारली आपला 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काय, तर आपण सलग 5 वेळा 9 लिहून टाकायचा आणि विषय खाल्लास. जर सगळ्यात छोटी विचारली 5 अंकी तर काय करायचं, 1 लिहायचा आणि पुढं 5 अंक कंप्लीट करायचे. फक्त 1 आणि पुढं 4 शून्य. 5 अंकी संख्या कंप्लीट. 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर. रुपयांचा ट्रॅक्टर असं लिहायचं. व 32,609 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केली. व 32,609 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. आता पुढचं लिहित नाही. तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले? काय केले त्यांनी? एकूण खर्च विचारलाय. काय विचारले? सुरेखाताई आष्टीला गेल्या आणि सुरेखाताईंनी काय केलं? 8,07,957 रुपयाचा ट्रॅक्टर घेतला. समजून घ्या, इकडे बघा. काय केलं? ट्रॅक्टर घेतला. आता नुसता ट्रॅक्टर घेऊन काय उपयोग आहे का? तर त्यांनी बरोबर घेतलं मळणी यंत्र 32,609 रुपयाचं. आणि आपलं काय विचारले? बाई आष्टीला गेल्या आणि किती रुपये खर्च करून आल्या विचारलंय का नाही? तर काय करावं लागेल? ह्या दोन्ही केलेल्या खर्चांची बेरीज करावं लागेल. पहिला अंक, पहिली संख्या किती येते? 8,07,957. ह्याचं काय केलं? ट्रॅक्टर खरेदी केलं. आणि 32,609 रुपयाचं काय खरेदी केलं? मळणी यंत्र. तर या दोन्हींची बेरीज जेवढी येईल तेवढं काय होईल? त्यांचा खर्च येईल. कोणी काढले उत्तर? किती आहे सांग? 8,40,560. बरोबर आहे त्याचं तेच. 566. 8,40,566. आता इकडे बघा कसं काढायचं. यांची बेरीज करायची एका खाली एक. 7 आणि 9 किती? 16. 16 6 हात चाला 1. 5 आणि 1 6 आणि 0 मोठ्याने बोलायचं. हा, 0 कोण म्हणत होतं? 6 आणि 0 6. हा पुढचा बघा. 9 6 1500 हात चाला 7 आणि 2 7 आणि 2 आणि 9 आणि 1 10 हात चाला 1 3 आणि 1 4 आणि 0 4 0 नका म्हणू. आणि 8 असे किती आलं उत्तर? 8,40,506. याला इंग्लिश मध्ये काय वाचतात? 8,40,566. हे आलं क्वेश्चन नंबर 3चं उत्तर. कुणी लिहून घेतलं नाही त्यांनी लिहून घ्या. बाकीचं बोलायचं नाही त्याच्यामुळं. एका गिरणीत मागील वर्षी मागील वर्षी 17,24,938 24,938 मीटर कापड तयार झाले.
मीटर कापड कापड तयार झाले. तयार झाले. या वर्षी 23,47,056. या वर्षी 23,47,056. काय 23,47,056? 0,56 लिहायचा असं आहे, तू डायरेक्ट 56 लिहिशील. मीटर कापड तयार झाले. कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? वर्षात मिळून किती कापड तयार झाले. काय विचारलं आपला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? एका कापड गिरणीचा विषय. कापड गिरणीत काय बनतं? कापड कुठं बनतं? आपण घालतो हा कपडा कापड गिरणीमध्ये. तर पाठीमागच्या वर्षी म्हणजे अगोदरच्या वर्षीबद्दल त्यांनी सांगितलं किती? 17,24,938. किती? इकडे लक्ष द्या. 17,24,000. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मला. म्हणजे 17,24,938 मीटर कापड मागच्या वर्षी निर्मित केलं त्यांनी. आणि या वर्षी किती? 23,47,056. हा त्याच्यात माझा पर्सनल क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. 23 सॉरी. काय प्रश्न आहे तुमचा? माझा एक प्रश्न आहे की ह्या गिरणीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली की घट झाली? उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता ज्यावेळेस तुम्ही बेरीज शिकताना त्यावेळेस हेच गणित तुम्हाला बेरीज करायला म्हणतात. तर दोन्ही वर्षांमध्ये किती फरक आहे? दोन्ही वर्षाच्या उत्पन्नामध्ये किती फरक आहे? असा जर क्वेश्चन विचारलं तर काय करायचं? फक्त वजाबाकी. आता ते पुढे येणंच आपलं. याची काय करायची? बेरीज. आपला काय विचारलंय फायनल क्वेश्चन? दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? कोणी केली बेरीज? ज्याला माहिती आहे त्यांनी सांगा पटपट उत्तर. किती? 40,71,994. 94 केले सगळ्यांनी. बघा इकडे कसं करायचं. 8 आणि 6 1404. हात चाला 1. 5 आणि 3 8 आणि 1 9. 9 आणि 0 7 आणि 4 7 आणि 4 11. 1100. हातचा 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 3 10. हातचा 2 1 1 2 आणि 1 3 3 आणि 1 फायनल उत्तर किती आलं? 40,71,994. हे सगळ्यांनी तुम्ही सोडवलेलं बरोबर होतं म्हणायचं. किती? आता 4 नंबर एक्झाम्पल संपला. आता पुढचं एक्झाम्पल नंबर 5. एवढं एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला रेल्वे दाखवतो कसली. राज्य शासनाने काय? राज्य आम्हाला लिहू द्या. राज्य शासनाने शाळांना लयच फास्ट झालं तुम्ही. 34,62,940 34,62,940 रुपयाचे संगणक. रुपयाचे काय दिलं? संगणक म्हणजे संगणक म्हणजे कॉम्प्युटर. व 3,26,578 रुपयाचे दूरदर्शन संच दिले. संच दिले. आता दूरदर्शन संच म्हणजे काय भानगडे? कोण सांगते? तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले? तर शासनाने
एकूण एकूण किती रुपयाचे रुपयाचे साहित्य दिले? साहित्य दिले. सर झालं काय क्वेश्चन माझ्या अक्षरात खराब येते ना? नाही तो बोर्ड बदलला इथं उभा नाही राहत व्यवस्थित. सर झालं सर प्रश्न काय आहे? राज्य शासनाने आलं का? झालं का तुझं उत्तर? हो. हा, सांगा किती उत्तर? सगळ्यांनी सांगा जे जे झाले त्यांनी. 37,89,720. 720. तिने एकटीनेच काढले का? काय प्रीतम तू किती काढले तू? 37,89,720. 89,720. हा सर एक मिनिट साहेब प्लीज. एक मिनिट हा. सर माझा 37,87,500. त्याच्यात दिसतं कॅमेऱ्यामध्ये. दुसरं 20 पण आहे चुकलेलं आहे. आणि 87 ते बघा आता एवढं एक्झाम्पल दिसतंय कामापुरतं. आता इकडे बघा लाईट गेल्यावर असंच असतं. आपण खेड्यात राहतो आणि शासनाचा विषय चालू आहे. शासनाचे कामं तसे असतात लाईट घालणे वगैरे. राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयाचं संगणक दिलं म्हणजे कॉम्प्युटर दिलं. आणि पुढं काय आणखी दिलं? 3,26,578 रुपयाचं दूरदर्शन संच दिलं. तर शासनाने एकूण किती रुपयाचं साहित्य दिलं असा आहे प्रश्न. दूरदर्शन संच म्हणजे काय हे मी विचारलं होतं. कोण सांगतंय? दूरदर्शन म्हणजे काय? दूरदर्शन म्हणजे टीव्ही. इकडे पहा विराट लक्ष नंतर बघू ते. दूरदर्शन म्हणजे दूरदर्शन त्याला काय म्हणतो आपण? टीव्ही. इकडे लक्ष द्या ना, एकमेकांबरोबर नका बोलू. दूरदर्शन याचं काय नाव आहे? टीव्ही. कशामुळे म्हणतात? तो ह्या शब्दापासून बनला असतो टेलिव्हिजन. टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन. दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन आणि टेलिव्हिजनचा शॉर्ट फॉर्म काय आहे? टीव्ही. ह्या टेलिव्हिजन मधलं टी उचलीत आहेत, ही उचलीत आहेत. झाली का टीव्ही? टीव्ही म्हणजे तुकाराम वनवे. कळालं? आणि त्या दूरदर्शन संचामध्ये काय काय येईन? तुमचा वरचा डिश येईन, त्याच्यावरचं ते खोपडं येईन. काय असतं त्याला? काय म्हणतात? ते टीव्हीच्या वर खाली मांडतात साईडला, इकडे तिकडे पिनं जोड्यात. काय असतं ते? डिश तर वरचा राहिला. खालचा डिश आणि वरचा डिश अंटेना. म्हणजे जेवढं आवश्यक गोष्ट आहे टीव्ही चालण्यासाठी, टेलिव्हिजन चालण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींना मिळून काय म्हणायचं? दूरदर्शन संच. हा सांगा उत्तर सांगा. 37,89,500. आणि तुझं फार लांब चुकलो 720 वर गेलं तर. हा बघा 8 आणि 0 8. बोलू नका एकमेकांशी, माझ्याशी बोला. 7 आणि 4 1100. हातचा आला 9 आणि 5 14 आणि 1 1500. हातचा 6 आणि 2 8 आणि 1 9. 6 आणि 2 4 आणि 3 300. किती आलं उत्तर? 37,89,518. हा झाला शेवटचा प्रश्न आणि आपला उदाहरण संग्रह 9 फिनिश. तुम्हाला सोडवायला ना, तुम्हाला सोडवायला एक एक्झाम्पल देतो.